Hi everyone. Mechanism of ascent of sap is divided. Mechanism of ascent of sap can be divided into three theories. First theory, vital theory. Second theory, root pressure theory, and third one theory, physical theory. म्हणजे काय ascent of sapचं मेकॅनिझम आहे तर ते तीन थेऱ्यांच्या सहाय्यानं एक्सप्लेन केलेले आहे. जी काय पहिली थिअरी आहे तर ती आहे व्हायटल थिअरी. आता व्हायटल थिअरीमध्ये पण व्हायटल थिअरीज पण दोन थेऱ्यामध्ये डिवायडेशन झालेली आहे. फर्स्ट आहे रिलियर क्लम्पिंग पंप थिअरी, सेकंड वन आहे पल्सेशन थिअरी. त्यानंतर सेकंड वन आहे रूट प्रेशर थिअरी आणि थर्ड वन इज द फिजिकल थिअरी. तर टुडे वी आर डिस्कस द सेकंड अँड थर्ड थिअरीज, दॅट इज द रूट प्रेशर थिअरीज अँड फिजिकल थिअरीज. आता आपण बघूयात की रूट प्रेशर थिअरी. रूट प्रेशर थिअरी वॉज कॉइन बाय स्टेफन हेल्स. जी काही रूट प्रेशर थिअरी आहे तर ती स्टेफन हेल्स यांनी शोधून काढलेली आहे. आता हे जे काही स्टेफन हेल्स आहे तर ते प्लांट फिजिओलॉजीचे फादर ऑफ द प्लांट फिजिओलॉजी आहे. नेक्स्ट, द हायड्रोस्टॅटिक प्रेशर डेव्हलप ड्यू टू ॲक्युमुलेशन ऑफ वॉटर ॲब्सॉर्ब बाय द रूट कॉल्ड ॲज द रूट प्रेशर. आता याच्यामध्ये जे काही प्लांट रूट आहे तर त्याच्यामध्ये पाणी रूटद्वारे पाणी ॲब्सॉर्ब करून तिथे एक प्रकारचं हायड्रोस्टॅटिक प्रेशर डेव्हलप झालेले आहे. तर ते हायड्रोस्टॅटिक प्रेशरलाच म्हटले जाते रूट प्रेशर. हायड्रो मीन्स वॉटर, म्हणजे जे काही हायड्रोस्टॅटिक प्रेशर डेव्हलप होण्यासाठी जे काही रूट्समधील वॉटर हे रिस्पॉन्सिबल आहे तर त्या प्रेशरला म्हटले जाते हायड्रोस्टॅटिक प्रेशर. नेक्स्ट, रूट प्रेशर इज मेजर्ड बाय मॅनोमीटर. आता जे काही रूट प्रेशर आहे तर ते मेजर करण्यासाठी जे काही युनिट वापरले जाते तर त्या युनिटला म्हटले जाते मॅनोमीटर. जसं की किलोमीटर अंतर मोजण्यासाठी आपण किलोमीटर वापरतो, सेंटीमीटर वापरतो, त्याचप्रमाणे जे काही रूट प्रेशर्स आहे तर ते मेजर करण्यासाठी मॅनोमीटर या युनिटचा वापर केला जातो. थर्ड वन थिअरीज आहे फिजिकल थिअरी. According to this theory, the dead cells of the plant to responsible for ascent of sap. फिजिकल थिअरीचं जे स्टेटमेंट आहे तर प्लांट्समधील जे काही डेड सेल्स आहेत तर त्या असेंट ऑफ सॅपसाठी रिस्पॉन्सिबल आहे. मीन्स व्हायटल थिअरीज आणि फिजिकल थिअरी ह्या काहीच्या दोन थेरे आहे तर त्या एकदम एकमेकांच्या कॉन्ट्रास्ट आहे. कारण की जे काही व्हायटल थिअरी स्टेटमेंट आहे तर ते आहे प्लांटमध्ये लिव्हिंग सेल्स ह्या असेंट ऑफ सॅपसाठी रिस्पॉन्सिबल आहे. तर जे काही फिजिकल थिअरी स्टेटमेंट काय आहे तर की जे काही प्लांट्समधील डेड सेल्स या असेंट ऑफ सॅपसाठी रिस्पॉन्सिबल आहे. आता फर्स्ट थिअरी याच्यामध्ये पण काही सब थेऱ्याज आहेत. त्याच्यापैकी जे काही बोम्स थिअरी असेल किंवा मग इम्बिबिएशन थिअरी असेल किंवा मग कोइजन अँड ॲडिशन थिअरी. तर आपण फर्स्ट बघूयात की बोम्स थिअरी आज फर्स्ट डिस्कवर्ड बाय 1809. 1809 साली ती शोधून काढलेली आहे. द असेंट ऑफ सॅप इज पार्टली ड्यू टू द ट्रकिट्स अँड पार्टली ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता जे काही प्लांट्समधील डेड सेल्स आहेत तर ते आहेत ट्रकिट्स आणि व्हेसल. तर बोम्स थिअरीनुसार जे काही प्लांट्समधील ट्रकिट्स आहे त्याचप्रमाणे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे तर त्या द्वारे असेंट ऑफ सॅप ही प्रोसेस घडून येत असते. म्हणजेच काय की जे काही डेड सेल्स आहेत तर त्या असेंट ऑफ सॅपसाठी हे रिस्पॉन्सिबल आहे. सेकंड वन थिअरीज आहे इम्बिबिएशन थिअरी. अकॉर्डिंग टू सॅक in 1878, imbibition activity of cell wall of xylem is responsible for ascent of sap. इम्बिबिएशन थिअरी म्हणजे जे काही इम्बिबिएशन या ॲक्टिव्हिटीद्वारे सेल्स वॉल्समध्ये जे काही झायलम्स आहे तर ते असेंट ऑफ सॅपसाठी रिस्पॉन्सिबल आहे. म्हणून या थिअरीला म्हटले जाते इम्बिबिएशन थिअरी. कारण की इम्बिबिएशन ॲक्टिव्हिटीद्वारे सेल वॉल्समधील जे काही झायलम आहे तर ते असेंट ऑफ सॅप घडून आणण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. असेंट ऑफ सॅप म्हणजे थोडक्यात काय की जी काही झाडाच्या रूटपासून तर लिव्सपर्यंत होणारी हालचाल आहे तर ती होणारी हालचाल ही प्लांटच्या झायलम आणि वेसल्स याद्वारे घडून येत असते. आणि याच्यामध्ये जे काही पाण्याची आणि इनर सोलूनची होणारी मूवमेंट तर त्याला म्हटले जाते असेंट ऑफ सॅप. थर्ड वन थिअरी आहे जमीन चेन थिअरी. एअर अँड वॉटर आर अल्टरनेटिव्ह अरेंज इनसाइड द प्लांट.
आता याच्यामध्ये जे काही हवा आहे आणि वॉटर आहे तर ते अल्टरनेटिव्ह म्हणजे एका लेअरमध्ये एअर असेल तर दुसऱ्या लेअरमध्ये वॉटर, म्हणजे जी काही अरेंजमेंट आहे तर ती आहे अल्टरनेटली अरेंज इनसाइड द प्लांट्स. व्हेन एअर एक्सपांड, ज्यावेळेस एअर एक्सपांड होते तर इट मूव्ज अप कॅरिंग अलॉंग द विथ इन द वॉटर कॉलम प्रेझेंट अबाउट इट. आता आपण फर्स्ट सेंटेन्स म्हटलं की काही प्लांट्समध्ये जी काही एअरची आणि वॉटरची अरेंजमेंट ती कशी आहे अल्टरनेटिव्ह, म्हणजे एका लेअरमध्ये एअर असतील तर दुसऱ्या लेअरमध्ये वॉटर असतील. म्हणजे ज्यावेळेस एअर ही एक्सपांड होईल तर ती कुठल्या कॉलमकडे मूव्ह अप होईल, तर ज्या कॉलममध्ये वॉटर हे प्रेझेंट आहे. म्हणजेच काय, इट मूव्ज अप कॅरिंग अलॉंग द विदिन द वॉटर कॉलम प्रेझेंट अबोव इट. म्हणजे थोडक्यात जमीन चेन थिअरी काय सांगते की जी काही दोन्हींची अरेंजमेंट आहे तर ती अल्टरनेटिव्ह आहे, आणि ज्यावेळेस इयर एक्सपांड होईल तर त्याची जी काही डायरेक्शन असेल किंवा जी काही इयर मूव्ह अप होईल तर ती ज्या लेअरमध्ये किंवा ज्या कॉलममध्ये वॉटर प्रेझेंट आहे तर त्याकडे ती काय होईल जाईल, फॉरवर्ड केलेली जाईल. त्यानंतर लास्ट वन थिअरी आहे कोहेसिव्ह अँड adhesion theory. This theory was first given by Dickson and Joly in 1894 and Ashkenazi in 1895. यासाठी वेगवेगळे सायंटिस्ट आहेत, डिक्सन असेल किंवा जॉली किंवा ॲस्कनेसी. दिस थिअरी इज मोस्ट ॲक्सेप्टेड थिअरी, म्हणजे ही जी काही थिअरी आहे तर ती म्हणजे एकदम मोठ्या याच्यामध्ये ॲक्सेप्ट केलेली आहे. आता याच्यामध्ये या थिअरीचे महत्त्वाचे 2 मेन फीचर्स आहेत. पहिलं मेन फीचर्स आहे कंटिन्युटी ऑफ द वॉटर कॉलम इन द प्लांटमध्ये जे काही कॉलम आहे तर त्याच्यामध्ये वॉटरची कंटिन्युटी, म्हणजे दोन कॉलम आहेत, ओके, एअर कॉलम आणि वॉटर कॉलम. तर वॉटर कॉलममध्ये जी काही वॉटर कंटिन्युटी ही कायम म्हणजे कायम स्वरूपी होणारी कायम कंटिन्युटी ऑफ द वॉटर. त्यानंतर सेकंड मेन फीचर्स आहे की स्ट्रॉंग कोहेसिव्ह फोर्स ऑर टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ द वॉटरमध्ये मोठ्या प्रमाणात कोहेसिव्ह फोर्स असेल किंवा टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ द वॉटर. हे जे दोन मेन फीचर्स आहेत कोहेसिव्ह आणि ॲडिशन थिअरीचे. तर या थेऱ्याद्वारे या चॅप्टरचा इथे एंड झालेला आहे. आता ह्या चॅप्टरमध्ये ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटरमध्ये महत्त्वाचं म्हणजे दोन्हींचा डिफरन्स, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन, त्याचप्रमाणे त्याचं मॅकॅनिझम असेल किंवा सेंट ऑफ सॅपचे डेफिनेशन किंवा त्याचे मॅकॅनिझम हे महत्त्वाचे आहे. आता मॅकॅनिझमचा विचार करताना आपल्याला 3ही थिअरीचा विचार करायचा आहे, व्हायटल थिअरीचा पण, त्याचप्रमाणे रूट प्रेशर थिअरी पण आणि फिजिकल थिअरीज पण. आणि व्हायटल थिअरीजमध्ये पण रिले थिअरी किंवा क्लम्पिंग पंप थिअरी, त्याचप्रमाणे पल्सेशन थिअरी. आणि रूट प्रेशर थिअरीमध्ये कुठल्याही प्रकारचे सब थिअरी नाही, परंतु फिजिकल थिअरीमध्ये पण पुन्हा थेऱ्यात आहे की बोम थिअरी असेल किंवा इम्बिबेशन थिअरी किंवा जमीन चेन थिअरी, म्हणजे अशा वेगवेगळ्या सब थिअऱ्या पण लिहिणे अपेक्षित आहे. या ठिकाणी आपल्या चॅप्टरचा एंड झालेला आहे. 4 किंवा 5 शक्यतो 5 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, म्हणजे हा चॅप्टरला भेटेज आहे 5 मार्क्स. थँक्यू.